जय शिवराय शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीची यादी ही जाहीर होणार आहे। ती कधी जाहीर होणार आहे याची माहिती मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओमध्ये दिलेली आहे। पण ती कर्जमाफी यादी जाहीर होण्याच्या पूर्वी तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या। या पहिलेही मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगतोय, कारण कर्जमाफी योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। त्याच्यासाठी महाआयटी कडून एक विकसित असं पोर्टल सरकार स्थापन करीत आहे। त्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टॅगचा फार्मर आयडी असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण हे करण्यात येणार आहे। मग आता जर शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांची बायोमेट्रिक हे आवश्यक असणार आहे। मग शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या अंगठ्याचा ठसा दिल्याच्या नंतर किंवा मोबाईलमधील OTP दिल्याच्या नंतर त्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे। आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना एक पोचपावती म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची पावतीही मिळणार आहे। मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ती माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर तुमचे आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केले नसतील तर कृपया तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। कारण यापूर्वी जी काही कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 असेल, याच्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे त्याला या योजनेपासून वंचित राहावं लागलं होतं। त्याच्यामागचं एकमेव कारण असं होतं की शेतकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे त्यावेळेस उमटत नव्हते आणि काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ते या आधार प्रमाणीकरणापासून वंचित राहिले आणि कर्जमाफीपासून सुद्धा वंचित राहिलेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळील आधार सेवा केंद्रावरती जाऊन आपले बायोमेट्रिक, अंगठ्याचे ठसे, हाताचे बोटाचे ठसे हे अपडेट करून घ्या। त्याचबरोबर तिथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या, जेणेकरून ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड प्रमाणीकरण होणार आहे, ज्यावेळेस तुमचं आधार प्रमाणीकरण केलं जाणार आहे, त्यावेळेस जरी तुमचा अंगठ्याचा ठसा पकडला नाही किंवा आधार प्रमाणीकरण झालं नाही तर त्यावेळेस तुम्ही OTPच्या माध्यमातूनही आधार प्रमाणीकरण करू शकता। जर आता तुमच्या अंगठ्याचे ठसे पकडत नसेल तर ज्यावेळेस तुम्ही आधार बायोमेट्रिक अपडेट करता त्यावेळेस त्याच्यामध्ये नवीन डाटा हा अपडेट होतो आणि पुढील सर्व प्रोसेस ही यशस्वीरित्या पूर्ण होते। त्यामुळं लवकरात लवकर कर्जमाफीची पहिली यादी यायच्या पहिले तुम्ही हे काम करून घ्या। हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यावेळेस कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होईल त्यावेळेस त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। तर भेटूयात मित्रांनो पुढील एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।